तर हाय, इकडे बघा आम्ही दूध घ्यायला गेलो होतो. दूध आणलं. आता दूध तापवायचंय. तर दूध गरम करणार आणि मग स्वयंपाक करायचा आहे. तर आज स्वयंपाकामध्ये आम्ही काय बनवणार आहे, तर मी स्वयंपाकामध्ये आज डोसे बनवणार आहे. डोस्याचं पीठ आणलं होतं मी रेडीमेड. खूप छान डोसे बनतात त्याचे. इकडे मग मी आलूची चटणी बनवायला घेतली. बटाटे टाकले होते कुकरला शिजायला. आणि इकडे मी मी सगळं टाकते त्या चटणीमध्ये. कांदा वगैरे सगळं, टोमॅटो. खूपच छान लागते मग तशी चटणी डोश्याबरोबर. एक माझी हर्षू गुबू गुबू खाते. मग असे टोमॅटो खात नाही, कांदा खात नाही, तर अशी चटणी बरोबर खाऊन घेते. जिरं, लसूण, मोहरी टाकली. ते मस्त लाल झालं का लगेच मिरची टाकली हिरवी. मग कांदा टोमॅटो टाकून घेतलं होतं. मग त्याला चांगलं नरम. मग डायरेक्ट चाट मसाला, हळद, मीठ सगळं टाकलं होतं मी. ते दाखवलं नाही. चाट मसाला टाकला ना, एवढी छान लागते चटणी. मग इकडे डोसे तळायला घेतलं होतं. तिकडे चटणी झाली होती. खूपच छान लागते ती चटणी अशी. हर्षिताला खूप आवडते ना, हर्षूच्या पप्पांना. इकडे डोसे तळायचे होते. आता डोसा टाकला तळायला. बघा आता किती छान होईल डोसा. मस्त निघतो डोसा. आणि जाळी किती पडली त्याला. एकच नंबर. हे बघा मस्त. आणि हो, व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा. ठीक आहे, तर मग बाय बाय. झाला होता डोसा तयार. बाय बाय.